लंडनहून वाघनखं मुंबईमध्ये येण्यास उशीर होणार आहे। नोव्हेंबर जानेवारीचा वायदा चुकलेला आहे। वाघनखांना आता मे महिन्याचा मुहूर्त मिळणार आहे। लंडनच्या वास्तू संग्रहालयामध्ये असलेले छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात येण्यास विलंब होणार आहे। वाघनखं राज्यात येण्याचा नोव्हेंबर जानेवारीचा सरकारने दिलेला वायदा चुकला असून आता ते मे महिन्यामध्ये वाघनखं मुंबईमध्ये येण्याची शक्यता असल्याचं सरकारमधील उच्च पदस्थांकडून सांगण्यात येत आहे। भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वाघनखं राज्यामध्ये आणण्याबाबत मोठी प्रसिद्धी केलेली होती। यापूर्वी नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि त्यानंतर जानेवारीमध्ये वाघनखं भारतात येणार असल्याचं सांगण्यात आलं। मात्र आता ती मे महिन्यामध्ये महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे। 20 जून 2024 रोजी तिथीनुसार राज्याभिषेकाचा दिवस येत आहे आणि 6 जून ते 20 जून आपण विविध कार्यक्रमाचं आयोजन करतोय आणि त्या दृष्टीने आचारसंहिता संपल्यावरच वाघनख यावे असं आपण नियोजन केलं। मोठं नियोजन हे 5 मार्चच्या अगोदर आणि त्यापेक्षा मोठं नियोजन हे मे जून जुलै असा आपण निर्णय केला आणि म्हणून वाघनख हे आपण एप्रिल मेच्या लोकसभेच्या आचारसंहितेनंतर आणावे, अन्यथा मग त्या संदर्भातले कार्यक्रम करण्यावर बंधन येतो। दरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करून सरकारवरती निशाणा साधलाय। पाहूयात। सरकारी तिजोरीमधून जाहिरातबाजी करत वाघनखं आणायला लंडन पर्यटनाला गेले, येताना मात्र रिकाम्या हाताने परत आले। त्यानंतर वाघनखं नोव्हेंबरमध्ये येणार असं सांगितलं। तो महिना गेला, वर्ष संपलं, 2024 उजाडलं। वाघनखं काही आली नाहीत, आता परत लंडनवारी करणार की पुढची तारीख देणार असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी विचारलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।